नमस्कार. बायोस्कोप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी आता आहे राजापूर मतदारसंघात आणि माझ्या बरोबर आहेत या भागातील लोकप्रिय नेते किरण सामंत. किरण भैया, ज्या पद्धतीने निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहेत आणि आता तुमच्या मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत होणार आहे अशी सगळीकडे चर्चा आहे. राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे या मतदारसंघातल्या निवडणुकीकडे. तुम्ही काय सांगाल की लोकांनी तुम्हाला कुठल्या कार्यक्रमासाठी निवडून दिलं पाहिजे? खरं तर ही चुरशीची लढत होणार नाही, ही एकतर्फी लढत होणार आहे. आणखी ह्या भागामध्ये लांजा असेल, राजापूर असेल किंवा साखरपा असेल, ह्या भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा विकास झालेला नाही. ना रस्ते आहेत, ना पूल आहेत. आरोग्याची यंत्रणा देखील कोलमडलेली आहे. बरोबर. त्याचप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीमध्ये काहीच नाही आहे व्यवस्था. खूप दुर्गम भाग आहे. दुर्गम भाग आहे. दुर्गम भाग जरी असला तरी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे होतं हे कोणतेही ह्या भागाला मिळालेलं नाही. त्यामुळे ही निवडणूक जनतेनेच ताब्यात घेतली. बेरोजगारीचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून ही निवडणूक जनतेने ताब्यात घेतली. लोक स्वतः म्हणून माझ्याकडे येऊन सांगतायत की आपण जो निर्णय घेतलाय इलेक्शन लढवण्याचा हा अतिशय योग्य आहे आणि मला चांगला प्रतिसाद मिळतोय. आता आपण सगळे बघतो की कोकणातील ज्या निवडणुका ज्या पद्धतीने लढवल्या जातात याच्यात स्थानिक विषयाला खूप महत्व असतं आणि या स्थानिक प्रश्नांमध्ये एक मुद्दा महत्वाचा असतो तो म्हणजे आरोग्याचा. दुसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा तो आहे तो शिक्षणाचा. कारण वाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये लोक दूरदूरच्या भागात राहतात आणि त्यांना जे बेसिक, आता तुम्ही जे म्हणालात की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवायला पाहिजे शासनाच्या माध्यमातून, ते तितक्या प्रमाणात दिलं जात नाही. आता एक हा मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे कोकणी माणूस मुंबईच्या दिशेने सतत बघत असतो. तर हे रिव्हर्स मायग्रेशन कोकणाकडे परत येण्यासाठीचं काय करता येईल? म्हणजे मुलांना शाळेपासूनच हे शिक्षण दिलं पाहिजे, प्रशिक्षण दिलं पाहिजे किंवा त्यांच्या मनामध्ये तशी भावना रुजवली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? अगदी बरोबर आहे तुमचं. आरोग्याच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर ह्या भागामध्ये डॉक्टरची कमतरता आहे. त्याप्रमाणे इथे असलेले रुग्णालय ह्याच्यामध्ये सोयी सुविधा नाही आहेत. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तानाजीराव सावंत आरोग्यमंत्री यांच्या माध्यमातून आपण NRHM मधून पहिली 3 उपकेंद्र ही आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ही नूतनीकरण या भागासाठी नूतनीकरण करून घेतली. तसंच 56 कोटी रुपये विशेष बाब म्हणून 56 कोटी रुपयाचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राजापूर तालुक्यामध्ये मंजूर केले आणि ह्या ज्या सब सेंटर्स आहेत किंवा ही जी PSC आहे उर्वरित ही देखील लवकरात लवकर आपण CSRच्या माध्यमातून नूतनीकरणाचं काम हाती घेतो. राजापूर तालुका हा खूप प्रसिद्ध आहे. मान्यवर नेत्यांनी रिप्रेझेंटेशन केल्यामुळे त्यांचं नाव या तालुक्याशी, या मतदारसंघाशी जोडलं गेलेलं आहे. तर आता इथल्या लोकांच्या ज्या गरजा आहेत, ज्या तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे, तुम्ही छोट्या छोट्या वाड्यांपर्यंत पोहोचता, लोकांशी तुमचा संवाद आहे. तर सर्वांगीण कोकणी माणसाच्या विकासासाठी नेमकं काय करण्याची गरज निर्माण झाली आता? म्हणजे काय नेमकं करायला पाहिजे? कारण कसं आहे, राजकीय घोषणा खूप होतात, निवडणुकीच्या तोंडावर खूप चर्चा होते, परंतु प्रत्यक्षात जमिनीवर काम करणारा जो नेता आहे, कोकणी माणूस आज पण इतक्या वर्षानंतर बॅरिस्टर नाथ पैंना विसरलेलं नाहीये, मधु दंडवतेंचं नाव विसरलेलं नाहीये, गेला बाजार बॅरिस्टर अंतुलेंचं नाव सुद्धा तो काढत असतो. तर कोकणी माणसाच्या हृदयात बसेल अशा पद्धतीचं काम काय केलं पाहिजे नेमकी? ते तुमच्या डोळ्यासमोर काही कल्पना आहे का? आता मगाशी जे बोललो ते आपण आरोग्याविषयक बोललो. शैक्षणिक बाबीमध्ये सुद्धा ही फारच मोठी गंभीर बाब आहे. इथे कौशल्य विकासचं देखील शिक्षण अवेलेबल नाही. बरोबर. तर माझा प्रथम प्राधान्य राहील की इथल्या शाळा ज्या आहेत, नंतर अंगणवाड्या आहेत, ह्या दुरुस्त करून या ठिकाणी कौशल्य विकासचे कोर्सेस जे असतील, शॉर्ट टर्म कोर्सेस असतील, हे आणून आपल्याला नोकरी करता असेल किंवा एखाद्या माणसाला स्वतःच्या पायावरती उभं राहण्याकरता सुद्धा या कोर्सेसचा उपयोग होईल, ह्याच्याकरता मी प्राधान्य देईन. त्याचप्रमाणे इथली बरीचशी लोक तुम्ही म्हटलात की स्थलांतरित होत आहेत, ही गोष्ट खरी आहे. जवळपास 30% घरं आज बंद आहेत तिथे. तर ह्याच्याकरता पर्यावरणपूरक मोठे उद्योग
येऊ घातलेले आहेत, पण त्याची माहिती किंवा डिक्लेअर करणं माझ्याकडनं उचित होणार नाही. ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणखी उद्योगमंत्री जाहीर करतील. आणखी ह्या लोकांना शक्यतो आपण ह्याच ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करू नोकरीच्या माध्यमातून. तसं शासनाच्या ज्या योजना आहेत किंवा मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना असेल, पंतप्रधान स्वयंरोजगार असेल, ह्याच्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त कसा लाभ मिळवून देता येईल ह्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बँकांकडनं सुद्धा काही प्रमाणात मुद्दाम अडचणी केल्या जातात, तर ह्याच्याकरता झिरो रिजेक्शन हा देखील मी स्वतः पाठपुरावा करून घेणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्या अनुदान असेल किंवा कर्ज कसं सोप्या पद्धतीने मिळेल ह्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि आपण म्हटलं की इथे बॅरिस्टर नाथपै असतील, अंतुले असतील, मधु दंडवते साहेब असतील, यांची परंपरा आहे. आणि अशा पद्धतीमध्ये विकास करण्याकरता ज्या गोष्टी लागतील त्या नक्कीच केल्या जातील. आणि तुम्हाला भविष्यामध्ये दिसेल की 5 वर्षामध्ये की ह्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. कोकणच्या संदर्भात जेव्हा जेव्हा मुद्दे येतात तेव्हा मुंबईत राहणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला नेहमी वाटतं की केरळ आणि कोकणमध्ये काही फारसा फरक नाही आहे, परंतु केरळने पर्यटनाचा विकास करून स्वतःची एक इकॉनॉमी, पर्यटनावर आधारित अशी इकॉनॉमी, अर्थव्यवस्था तयार केली. पण कोकणामध्ये तशा पद्धतीचे प्रयत्न होत नाहीत. आता तुम्ही सांगितलं की जवळपास 30% घरं खाली आहेत, तर होमस्टे सध्या तर खूप मोठ्या प्रमाणात ती फॅशन झालेली आहे. आपल्या शेजारी गोवा राज्य आहे, तिथे खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, पण कोकणमध्ये तेवढ्या प्रमाणात येताना दिसत नाही. तर यासाठी काय करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? कोकणामध्ये अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य, पावसात तर हे अप्रतिम दिसतं, परंतु काही कारणास्तव आपला जो रस्ता रखडलाय त्याच्यामुळे जे पर्यटक इथे कमी वेळात पोचायला पाहिजेत ते पर्यटक न पोचल्यामुळे आपला हा इथे पर्यटकांची संख्या कमी आहे. म्हणजे मुंबई असो किंवा पुणे असो, तो तिथपर्यंत पोहोचायला त्याला वेळ लागतो आणि रस्ते पण बऱ्यापैकी दुर्गम आहेत. आणि जर मुंबई नंतर जर बघितलं तर रत्नागिरी हे एकच शहर असं आहे इथे चारी कनेक्टिव्हिटीने जोडलं गेलं. रेल्वे असेल, एअर असेल, वॉटर असेल किंवा रोड असेल. तर आता हे एअरपोर्ट देखील आपलं सुरू होतंय. हे कोस्टगार्डकडे एअरपोर्ट असल्यामुळे आपण ते सुरू करू शकत नव्हतो, पण पुढच्या मे पर्यंत हे कोस्टगार्ड देखील एअरपोर्ट देखील सुरू होईल. त्याचप्रमाणे आपली क्रूज टर्मिनल देखील रत्नागिरीमध्ये, क्रूज टर्मिनल म्हणजे समुद्रमार्गे पर्यटक येऊ शकतील आणि रेल्वे तर आहेच. तर मग ह्या चारही मार्गाने पर्यटक येतील. पण इथे जे त्यांना आवश्यक असणारे ज्या हॉटेल्स आहेत, हॉटेल इंडस्ट्री असेल किंवा अन्य ज्या राहण्याची सुविधा असतील, ह्या चांगल्या प्रमाणात जर केल्या तर पर्यटक नक्की येतील. तुम्ही जसं म्हटलं तसं होमस्टे सुद्धा जर आपण चांगल्या व्यवस्थित सुविधा दिल्या तर होमस्टे सुद्धा नक्की होऊ शकेल. तसं माचाळ म्हणून एक थंड हवेचं ठिकाण, कुठलं माचा, किंवा या ठिकाणची प्राचीन देवळं, गड किल्ले, हे देखील कातळ शिल्प कोकणातली किती प्रसिद्ध आहेत. प्राचीन मंदिरं, सुंदर सुंदर मंदिर, समुद्रकिनारा आहे. तर हे पर्यटनाच्या दृष्टीकोनातून नक्कीच होऊ शकेल आणि हे करण्याचा मी प्रयत्न चालू केला आणि करणार. ज्या पद्धतीने आपण म्हणालात की एकूणच कोकणच्या पर्यटनाचा विकास, कोकणच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी इथे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आणणं, तर या सगळ्यासाठी कोकणी माणूस मुंबईतून परत येणे, रिव्हर्स मायग्रेशन, या संदर्भात तुमच्या मनात काही कल्पना आहेत का, किंवा काही तुम्ही योजना विचार केलाय का त्याचा? नक्कीच. रोजगार जर लोकांना मिळाला तर ही लोक मुंबईत न जाता इकडेच थांबतील. काही प्रमाणात लोक परत देखील येतील. खरोखरच इथली लोक जी आहेत ही गरीब आणि होतकरू आहेत, परंतु त्यांना हाताला उद्योग नसल्यामुळे, नोकऱ्या नसल्यामुळे ती लोक इतर मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाली. चालेल. लांजा, साखरपा या सगळ्या भागातील समस्यांच्या संदर्भात आणि इथल्या लोकांच्या विकासासाठी तुम्ही काय करणार आहात या संदर्भात तुम्ही जी दिलखुलास उत्तर दिली त्यासाठी धन्यवाद आणि पुन्हा आपण भेटूया.